स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू. चला, सो वेलकम. आज आपण अवचेतन मन से कुछ आगे या विषयाला पुढे नेऊया. आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची जी कमिटमेंट आहे त्या कमिटमेंटवर आपण वर्क करूया आणि आपल्या जीवनामध्ये सगळ्या प्रकारचा आनंद निर्माण करण्यासाठी आपण नवी ऊर्जा आपल्या जीवनाला देऊया. सकारात्मकतेची नवी ऊर्जा जी आपल्या जीवनाला अगदी आनंदाने परिपूर्ण करणार आहे, सुखाने परिपूर्ण करणार आहे, अशा सुंदर एनर्जीला आपण आपल्या जीवनामध्ये आत्मसात करण्यासाठी तयार होऊया. सो सगळ्यांचं मी डॉक्टर मंजुषा तांडेकर शब्दसुमनांनी स्वागत करते आणि आपल्या जीवनाला अधिक आनंद, अधिक पॉझिटिव्हिटी या ऊर्जांची कनेक्ट करण्यासाठी आपण पुढे जाऊया. लेट मी शेअर द स्क्रीन. काल आपण मसुरेमोटोचे पाण्याचे प्रयोग शिकलो. अफर्मेशन आपल्या जीवनावर कशा पद्धतीने काम करते त्याचा आपण अभ्यास केला. पण आता तुम्ही अफर्मेशन देऊन राहिले, पण मनामध्ये भीती आहे की खरोखर ह्या अफर्मेशन काम करतात का, खरोखर या अफर्मेशनमुळे आपल्या जीवनावर अफेक्ट करतो का. तर जी कुठली ऊर्जा तुम्ही स्वतःसाठी वापरताय यासाठी तुमचा स्वतःवर विश्वास असणं अत्यंत महत्वाचं आहे. यू हॅव टू ट्रस्ट ऑन युअर सेल्फ. तुमचा विश्वास असणं खूप गरजेचं आहे, नाही तर याचं बेनिफिट आपल्याला आपल्या जीवनात मिळू शकत नाही. तर सगळ्यात महत्वाचं आहे तुमचा स्वतःवर विश्वास. जी कुठली प्रॅक्टिस तुम्ही करताय त्याच्यावर तुमचा विश्वास असणं खूप गरजेचं आहे. तर जीवनाप्रती सकारात्मक अफर्मेशन द्यायचं आहे. आणि आता दुसरा मुद्दा, वाक्य वाचायचं. विजय सर अनम्यूट करा, वाक्य वाचा बरं. काय लिहिलेलं आहे? सविता राठोड मॅडम, रेषा नका ओढू. हा, विजय सर काय वाक्य लिहिलेलं वाचा. सफेद हाथी दिमाग में नहीं सोचना. ओके. सविता राठोड मॅडम स्क्रीनवर लिहू नका. आता बघा, सफेद हाती दिमाग में नहीं सोचना. आता असे किती लोक आहेत त्यांच्या डोक्यामध्ये हत्ती किंवा पांढरा हत्ती आला, ते वाक्य वाचताना हत्ती किंवा पांढरा हत्ती डोकवलं, त्यांनी हाताचा दाखवा. वाक्य वाचताना हत्ती किंवा पांढरा हत्ती डोक्यामध्ये आला, आला ना. वाक्य काय होतं? सफेद हाथी दिमाग में नहीं सोचना है. पण कळत नकळत आपल्या माइंड मध्ये हा पांढरा हत्ती व्हिज्युअलाइज झाला. काय झालं? कळत नकळत पांढरा हत्ती किंवा काळा हत्ती, हत्तीची इमेज, हत्तीची आकृती काहीतरी आपल्या माइंड मध्ये व्हिज्युअलाइज झालं. असे किती पांढरे हत्ती आपल्या डोक्यामध्ये आपण व्हिज्युअलाइज केलेले आहे? किती पांढरे हत्ती आपण आपल्या डोक्यामध्ये व्हिज्युअलाइज करून ठेवलेले आहे? बघा, घरी एखाद्या आपल्या लहान मुलांना किंवा घरच्या व्यक्तीला यायला उशीर झाला, थोडा वेळ जास्ती उशीर झाला, आपला फोन लागतो, पण फोनही लागला नाही. फोन का लागत नाही? म्हणून व्हिज्युअलायझेशन जास्तीत जास्त पॉझिटिव्ह होतं की निगेटिव्ह होतं? काय होतं आपल्या व्हिज्युअलायझेशन पॉवर मध्ये? हे व्हिज्युअलायझेशन जास्तीत जास्त निगेटिव्हिटी कडे जातं. बरोबर? चला, मी आता इथे प्रॅक्टिकल करून दाखवते व्हिज्युअलायझेशन. रेडी आहात प्रॅक्टिकलला? आपण रोज प्रॅक्टिकल करणार आहेत वेगवेगळे. सो
आता आपण प्रॅक्टिकल करूया. रेडी आहात ना सगळे? क्लासमध्ये सगळे जागे आहेत ना? पक्का? ओके चल. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. बघा आता तुमच्या हातामध्ये एक सुंदर गुलाबाचं फूल आहे. आता तुमच्या हातामध्ये एक सुंदर गुलाबाचं फूल आहे, तुम्हाला आवडणाऱ्या रंगाचं, आवडणाऱ्या आकाराचं. ते कळी स्वरूपात असेल, अर्ध उमललेलं असेल किंवा पूर्ण उमललेलं असेल. अगदी तुम्हाला आवडतं तसंच हे फूल आहे. अगदी खूप जवळच्या व्यक्तीने पहिल्यांदा तुमच्या हातात दिलेलं हे फूल आहे. खूप प्रेमाच्या, खूप जवळच्या व्यक्तीने पहिल्यांदा तुमच्या हातात दिलेलं हे फूल आहे. तुम्ही ते फूल हळूच चेहऱ्यासमोर आणलंय. तुम्ही ते फूल हळूच चेहऱ्यासमोर आणलेलं आहे. आणि बघा आता या फुलाचा मनमोहक सुगंध आपल्या चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल क्रिएट करत आहे. या फुलाचा सुगंध तुमच्या चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल क्रिएट करत आहे. एक सुंदर स्माइल, एक छानशी प्रसन्नता क्रिएट करत आहे. एक छानशी प्रसन्नता. छानशी प्रसन्नता क्रिएट करत आहे. सो कीप स्माइलिंग. आणि या स्माइल सोबत हळूवार डोळे उघडायचे आहेत. कुणाकुणाला फूल जाणवलं, रंग जाणवला, सुगंध जाणवला, टाइप इन चॅट बॉक्स. आता मी चॅट बॉक्स ओपन करते. कुणाकुणाला फूल, रंग आणि सुगंध जाणवला, आणि काही तोपर्यंत आपण घेऊ. फूल जाणवला, येलो रोज. ओके. काय जाणवलं ज्योती गायकवाड मॅडम? तुम्ही सांगितल्याप्रमाणे फुल जाणवलं, त्याचा कलर, आवडत्या व्यक्तीने दिलेलं ते जाणवलं, आणि नंतर त्याचा सुगंध चेहऱ्यावर जाणवला, स्माइल जाणवली. येस. शशिकांत सर काय जाणवलं? माईक ऑन करा. हा बोला शशिकांत सर. म्हणजे हा अनुभव आहे ना, अगदी खरंच माझ्याजवळ गुलाबाचं फूल आहे, मी ते चेहऱ्यावरून फिरवलेलं आहे, आणि इतका सुंदर सुगंध आला की तुम्ही डोळे उघडा लावल्यावरच गेला. हा कल्पनातीत अनुभव आहे. म्हणजे व्हिज्युअलायझेशनला किती महत्व आहे हे तुमच्या या प्रॅक्टिकल मुळे कळलं. येस. थँक्यू मॅडम. चला अभय सर काय जाणवलं? अभय सर अनम्यूट करा. अनघा मॅडम माईक अनम्यूट करा. अनघा मॅडम माईक अनम्यूट करा. माईक ऑन करा. काय झालं, माईक ऑन होत नाही का बाकीच्यांचे? इकडे समृद्धी मॅडम माईक अनम्यूट करा. हा बोला.
एकदम असं म्हणजे माझ्या आजोबांना मी डोळ्या बंद केल्यावर बघितलं आणि ते 2009 मध्येच गेलेत, पण तरी सुद्धा तुम्ही सांगितल्यावर ते एकदम कसे समोर आले मला खरंच माहिती नाही. आणि त्यांना खूप पिवळं फुल आवडायचं, ते मला त्यांनी दिलं असं मला ते दिसलं. तो खरंच खूप भारी वाटलं. ग्रेट, छान, थँक्यू. इकडे पण भरपूर लोकांचे मेसेज आलेत. लक्षात घ्या, हे प्रॅक्टिकल कशासाठी? व्हिज्युअलायझेशन मध्ये खूप मोठी पॉवर आहे आणि आपण अफर्मेशन आणि व्हिज्युअलायझेशन या दोन गोष्टींची सांगड घालून आपल्या जीवनामध्ये नवीन गोष्टींचं क्रिएशन करू शकतो. इथे फुलाचं अस्तित्व नव्हतं. आम्ही आमच्या बाकीच्या सेशनमध्ये कधी मिरच्या खाऊ घालतो, कधी चिंच किंवा आवळा तोंडात देतो. अक्षरशः आवळाचा पूर्ण रस किंवा त्या चिंचेची पूर्ण चव किंवा लिंबू, अक्षरशः एक अख्खा लिंबूचा रस तोंडात पिल्याचा अनुभव देखील व्हिज्युअलायझेशन मध्ये होतं. मग त्या ईश्वराने आपल्याला इतकं पॉवरफुल क्रिएशनचं दिलेलं आहे आणि त्याच क्रिएशन पॉवर मध्ये आपण कळत नकळत जीवनामध्ये दुःख, तणाव, आपल्या कुटुंबाकडनं प्रेम पाहिजे असतं, जोडीदाराकडनं प्रेम पाहिजे असतं, पण कळत नकळत आपण त्यांच्या अवतीभोवती राहताना नकारात्मक व्हायब्रेशन क्रिएट करत असतो आणि मग तसंच तसं घडत असतं. त्याचं उदाहरण तुम्हाला मी सांगते. जेव्हा एक छोटं बाळ चालायला लागतं, एक छोटं बाळ चालायला लागतं आणि ते जेव्हा हळूहळू धावायला लागतं, प्रत्येक आई त्याला काय म्हणते? अरे थांब, पडशील. त्याच्या मागे धावणारी आई काय म्हणते? अरे थांब, पडशील, अरे थांब, पडशील. आणि थोड्याच वेळात ते बाळ धप्पकन पडतं. किती आयांनी असा अनुभव घेतलाय? कुठल्या तरी आईने म्हटलं का अरे धाव, मी तुझ्या पाठीची आहे. सायकल चालवतो, अरे हळू, अरे हळू, अरे हळू. आणि ते मुलगा सायकलवरून पडतं. लक्षात घ्या, दिस इज युअर व्हिज्युअलायझेशन पॉवर. कारण तुम्ही तुमच्या मुलाला पडलेलं बघता आणि मुलगा जसा पडतो ना, त्याच पद्धतीने मुलाला यशाच्या शिखरावर बघा. तुमचं मूल यशाच्या शिखरावर जाणार आहे. तुमच्या व्हिज्युअलायझेशन पॉवर मध्ये एवढी ताकद आहे, यू कॅन क्रिएट युअर ओन लाईफ अँड युअर फॅमिली लाईफ. दिस इज द व्हिज्युअलायझेशन पॉवर. आपल्याला क्रिएट करायचं आहे आणि म्हणून आजपासून आपल्या मुलांबद्दल तू नाही करू शकत हे ना त्यांच्या आवरामध्ये टाकायचं ना आपण विचारात आणायचं. प्रत्येक क्षण म्हणायचं. माझा मुलगा आनंदाने म्हणतो, त्याला 9th मध्ये त्याची तब्येत बिघडली होती आणि त्याला 63% भेटले होते. तो काय म्हणते, मी जेव्हा त्याला मला कोचच बनवायचा माझ्यासारखं, तर तो म्हणतो आई मी जेव्हा ट्रेनर बनील ना तर माझी स्टोरी सगळ्यांना सांगेल, विशेष करून विद्यार्थ्यांना मोटिवेशन देईल. का? मी 9th मध्ये 63 घेतलेला 10th मध्ये 90% पास होऊ शकतो. सो नथिंग इज इम्पॉसिबल. मुलांच्या याच्यात कधीच यू कांट डू इट किंवा तू असाच आहे तसाच आहे म्हणण्यापेक्षा जसं तुम्हाला तुमची मुलं हवी आहेत तसेच अफर्मेशन त्यांच्या सोबत द्या. जसा जोडीदार तुम्हाला हवा आहे तसेच अफर्मेशन त्यांच्या एनर्जी मध्ये टाका. बघा, येणाऱ्या 90 दिवसात लाईफ मध्ये मॅजिक होणार आहे. ते मॅजिक अनुभवायचं असेल तर ऍक्शन तुम्हाला घ्यावं लागेल. ओके, सो ही झाली व्हिज्युअलायझेशन पॉवर. आणि तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे मेडिटेशन. ज्या पद्धतीने आपण व्हिज्युअलायझेशन करतो. अफर्मेशनच्या बाबतीत सांगा बरं, छत्रपती शिवराय जेव्हा लहान होते त्यांची आई काय म्हणायची त्यांना? चॅट बॉक्स ओपन आहे, सांगा काय म्हणायची. छत्रपती शिवराय जेव्हा लहान होते तर मा जिजाऊ त्यांना काय संबोधायची? राजे, 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 राजे. आणि महाराष्ट्राला छत्रपती शिवराय भेटले. आपण मुलांचे नाव ठेवताना फेसबुकवर टाकतात आजकाल, आम्हाला पुत्र रत्न प्राप्त झालंय, छानसं नाव सुचवा. अख्ख्या डिक्शनरी चाळून चाळून मुलांचे अगदी जिभेवर घेता येणार नाही एवढे अवघड नावं ठेवले जातात. आणि एवढे नावं ठेवून घरात त्यांना चिंटू, पोंटू, मोंटू म्हटलं जातं. एव्हरीथिंग इज द एनर्जी. आपण रेकी एक एनर्जी सायन्स शिकतो आहे. मग सगळं काही जर एनर्जी आहे तर आपण आपल्या मुलांचे जे नावं ठेवलेले आहेत त्या नावांनी त्यांना हाक मारा. जे त्यांना बनवायचं आहे, बोला डॉक्टर साहेब, बोला इंजिनियर साहेब, बोलायला सुरुवात करा. त्यांच्या एनर्जी मध्ये तुम्ही ती शब्दांच्या मार्फत रोज ती एनर्जी टाकणार आहे. आणि म्हणून मूर्खा, गाढवा, तू काहीच करू शकत नाही असं म्हणणाऱ्या माझ्या माया भगिनींनो, काय करायचंय?
तू काहीही करू शकतो बाळा, यू कॅन डू इट. त्यांच्यामध्ये यू कांट वाली भावना नाही टाकायची. का बरं आपल्या मुलांचं आपण आधारस्तंभ बनायचं? आता तुम्हाला माहिती आहे, आता झाल्या 11वीच्या ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट झाल्या, पण एक जवळपास महिना होतो या घटनेला. 11वीच्या ऍडमिशनची शेवटची लिस्ट लागली आणि एका मुलाचा कुठल्याही कॉलेजला नंबर लागला नाही. का बरं? जीवन बदलणं गरजेचं आहे. या जीवनामध्ये महत्व सगळ्यात पहिले द्यायचं ना प्राणाला. जान है तो जहान. क्यों? एक 16 वर्षाचा मुलगा 10वी पास झाला, एवढे वाईट पर्सेंटेज होते, पण त्याला पाहिजे असलेल्या कॉलेजमध्ये त्याचा नंबर लागला नाही, 4थी लिस्ट लागली. त्याच्या बाबांनी म्हटलं काळजी करू नको, आपण पैसे देऊन ऍडमिशन करू. पण त्या मुलाला आपल्या घरची परिस्थिती माहिती होती की बाबा आपल्या ऍडमिशनचा आणि शिक्षणाचा खर्च भागवू शकणार नाही. एकुलता एक मुलगा होता, 3 रूमचं सरळ घर, हॉल, एका दारात बेडरूम आणि नंतर किचन. रात्रीच्या वेळी हॉलमध्ये सगळेजण झोपलेले होते. आईची त्यांनी खूप पापे घेतले 12 वाजेपर्यंत, बाबांचा लाड केला. आणि सकाळी जेव्हा आई जागी झाली, मुलगा मधल्या रूम मध्ये पंख्याला अडकलेला होता. आणि म्हणून आज जो मुलांना आपण वेळ देत नाहीये ना, पैसा खूप देतोय, त्यांच्यासाठी कष्ट करतोय, पण तो विश्वास निर्माण करा. आणि म्हणून मा जिजाऊंसारखी माता बना की तू करू शकतो. कुठल्याही खडतड परिस्थितीत तू आयुष्यात अनुभव घेऊ शकतो. आयुष्यातनं नाते गमवण्यात मजा नाही आहे, त्या नात्यांसोबत जगण्यात आनंद आहे. तर प्रत्येक नात्याला जगायला शिका. क्यों करना है? कैसे भी जियो तो कल का दिन आज नहीं जी सकते. आयुष्य संपणार आहे, जेही आहे वर्तमानात आहे. आणि म्हणून जोपर्यंत आपल्या अवतीभोवती लोक आहे ना, मी माझ्या मैत्रिणी किंवा माझी बहीण जेव्हा एखाद्या आपल्या जोडीदाराच्या खूप कंप्लेंट करत असते ना, थोडस तिने आपली एखादी मैत्रीण किंवा आपल्या एखादी परिचित एकाकी जीवन जगते आहे ना, तिच्या आयुष्यात डोकावून बघा. सिंगल मदर पॅरेंट किंवा सिंगल पर्सन म्हणून ती आयुष्य काढते, तिच्या आयुष्यातले कष्ट बघा. आपल्या आयुष्यातल्या कंप्लेंट हळूहळू कमी होत जाते. आणि म्हणून कंप्लेंट करण्यापेक्षा कम्प्लिशनवर फोकस करा. कारण रेकीत आहात, आज आला आहात रेकी, आपण अजून सुरुवात केली नाहीये. कारण रेकी शिकण्यासाठी जी डेप्थ लागते ती वर्तमानात आहे. मेडिटेशन. माने सर, मेडिटेशन म्हणजे काय सांगा? अनम्यूट करा. काय मेडिटेशन? मेडिटेशन म्हणजे डोळे बंद करून आपल्या आतला आवाज ऐकण्याचा प्रयत्न कर. ठीक. श्रुती मॅडम, काय आहे मेडिटेशन? मेडिटेशन म्हणजे डोळे बंद करून श्वासांवर लक्ष केंद्रित करणं आणि आपल्या आतमधल्या स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करणं. कोणाला जमत नाही. डोळे बंद केले का अख्ख्या दुनियाभराचे विचार डोळ्यासमोर येतात. येतात की नाही येत? जिथे डोळे बंद केले तर दुनियाभराचे विचार येतात. कोणाचं मन लागते का? डोळे बंद करून सांगितले एक तास डोळे बंद करून बसा, अख्ख्या याचा विचार त्याचा विचार, अक्षरशः वर्षानुवर्ष जुना विचारही डोक्यामध्ये डोकावून जातो. अगदी जुन्यातला जुना विचार देखील आपल्या डोक्यामध्ये डोकवतो. म्हणून तसं मेडिटेशन आहे. मेडिटेशन म्हणजे काय? प्रत्येक श्वासासोबत केलं जाणारं ध्यान. मी तिथे वाक्य डेफिनेशन पण दिली आहे. काय अर्थ त्या डेफिनेशनचा? आता रोज भाजी चिरताना बोटावर सुरी केव्हा जाते? नजर हटी दुर्घटना घटी, यहाँ पे कुछ तो भी अलग चालू है आणि मग ती सुरी बोटावर आली. होतं की नाही होत असं? इथे काहीतरी सुरू आहे, गाडी चालवून राहिलं, रोज त्याच रस्त्याने ऑफिसला जातो एखादी व्यक्ती आणि अचानक एखाद दिवस एखाद्याला ठोकतो. का होतं? इथे काहीतरी दुसरं चालू आहे. कदाचित मुलाच्या ऍडमिशनचं टेन्शन असेल, कदाचित घरी आज भांडून निघालेला असेल. आणि म्हणून माझ्या आई बहिणींनो, घरून बाहेर पडणारा तुमचा मुलगा असेल, तुमचा जोडीदार असेल किंवा अजून कुठला व्यक्ती असेल, कधीच कटकट करून पाठवू नका. कारण लक्षात घ्या,
भविष्य कोणीच पाहिलेलं नाहीये, पण ती आयुष्यभराची खंत आहे की आज जर मी भांडली नसती तर कदाचित असं घडलं नसतं. हा आयुष्यभराचा पछतावा येतो मग आज जीवनामध्ये. आणि म्हणून जीवनात आनंद असेल ना, भले बोलत नसाल, एखाद वेळेस झाला काही वाद, तो व्हायलाही पाहिजे कधी कधी, पण झाला एखाद वेळेस वाद तरी दारापर्यंत सोडायला जायला विसरू नका. ही सवय करा. जीवनामध्ये आनंदाचे छोटे छोटे गणित आहे. आज दोघे जण वर्किंग असतात, पण आल्यानंतर माझ्या बंधूंना विनंती आहे की 1 कप चहा तिने केला का ते आपणही केला का, आनंदाने करा, कारण कसंही जगलात तरी जीवन संपणार आहे. सो जितना भी बचा है क्यों ना उसको और थोड़ा प्यार से जिए, अधिक आनंदाने जगायचं आहे. आणि म्हणून घरामध्ये एकच, कागा थकलीस का, एकटी जर ती राबत असेल, आज तिच्या घरी गेल्यावर प्रेमाने बोलायचं, कागा आज खूप थकलीस का, मायेने तिच्या पाठवून हात फिरवा, तिचे कष्ट दूर होतील. आणि बाहेरून दोघंही जरी काम करून आले तर घरातलं वातावरण मीच का करावं असं न ठेवता, कारण लक्षात घ्या तुमचंच अनुकरण मुलं करत असतात. आज फॅमिली काउन्सिलिंगच्या माझ्याकडे इतक्या केसेस असतात, सांगावं लागतं. आयुष्य खूप सुंदर आहे, ते जगायचं आहे, ते अधिक पॉजिटिविटीने जगायचं है. कैसे भी जियो तो जिंदगी क्या होने वाली है, खत्म होने वाली है, और उसको अगर खुशहाल पद्धत से जीना है तो आज लोगों को नहीं खुद को बदलना है. तर मेडिटेशन म्हणजे काय, या श्वासांसोबत मी जेही काम करते, आता मी शिकवते, हे शिकवताना जर माझं लक्ष इकडे तिकडे राहिलं, किंवा फक्त जाऊ दे ना फ्री मध्येच तर क्लास आहे, चला कसे 10 तास शिकून मोकळं व्हायचंय, मजा येणार आहे का क्लासमध्ये? येणार आहे का? तुम्हाला तरी क्लास अटेंड करायची इच्छा होणार आहे का? जर मी फक्त कसंही शिकवून चालली गेली, 10 दिवस काढायचं मला बा फ्री सेशन, नाही होणार फायदा, कारण ते माझ्या मनाला पडणार नाही आणि तुम्हाला आवडणार नाही. पण मी जी मनापासून शिकवते, मनापासून द्यायचा प्रयत्न करते, तुम्ही आवडीनं ऐकायला आले आहेत आजही, असेच 10 दिवस येणार आहे. तर जेही काम करताना तुम्ही ते इतकं मन लावून करा. स्वयंपाक करताना हा विचार ठेवा की उदर भरण नव्हे हे जाणी जे यज्ञ कर्म, मी केलेल्या स्वयंपाकातनं माझ्या कुटुंबांना मी आरोग्य देत आहे, मनशांती देत आहे, हा भाव मनामध्ये असू द्या. आणि कपडेच्या घड्या जरी घालताय तिथे तो भाव असू द्या की त्या एनर्जी, एव्हरीथिंग इज द एनर्जी. का बरं हे करायचं आहे? आता माझ्याकडे सध्या माझा रुमालही नाहीये, नाही तर मी तुम्हाला एनर्जी कशी चेंज होते ते दाखवेल, पण 1-2 दिवसात जेव्हा माझ्या टेबलवर साहित्य असेल तर नक्की दाखवणार प्रॅक्टिकली. तर आजपासून लक्षात घ्या, मेडिटेशन तासनतास डोळे बंद करून होत नसतं. तर प्रत्येक श्वासासोबत जे तुम्ही जीवन जगता ते जीवन वर्तमानात जगणं, परिपूर्ण आनंदात जगणं, ते खरं ध्यान आहे. कारण नजर हटी तर दुर्घटना घटी. आणि म्हणून आपल्या कामावर 100% लक्ष द्यायचंय. आणि का करायचं असं? कारण आपल्या ब्रेन मध्ये आपण जो प्रत्येक विचार करतो त्याचा एक नवा न्यूरोपाथ तयार होत असतो, आणि त्या न्यूरोपाथला जर 21 दिवस सतत रिपिटेशन केलं तर तो तुमच्या आयुष्याचा भाग बनत असतो. या ज्या ब्लू रंगाच्या रेषा दिसतात, सायंटिफिकली आपल्या ब्रेन मध्ये जे न्यूरॉन्स तयार होत असतात आणि त्या न्यूरॉनचं जे जाळं तयार होत असतात त्याला न्यूरोपाथवे म्हणतात. आणि जर आपण या न्यूरोपाथवेला सतत नकारात्मक नकारात्मक दिलं तर तेच आपलं आयुष्य बनतं. सो जो भी आपका इसके पहले का लाइफ था, इसको बदल के क्या आप तैयार है आने वाले 21 डेज आपल्या आयुष्याला सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याच्या ऊर्जेशी जोडण्यासाठी? आर यू रेडी? टाइप इन चॅट बॉक्स देखते हैं. 302 लोक आहेत. किती लोक यस आय एम रेडी टाइप करतात? हाउ मेनी पीपल्स आर रेडी? टाइप इन चैट बॉक्स फटाफट, बौछार हो जानी चाहिए रेडी की. यस आई एम रेडी. ओनली योर एक्शंस कैन चेंज योर लाइफ. तो अगर यहाँ टाइप मेरे लिए नहीं करना है, ते तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत एक सूचना देताय की यस आय एम रेडी टू चेंज माय लाईफ इन पॉझिटिव्हिटी. कशासाठी रेडी आहे? तुमच्या न्यूरॉन्स मध्ये एक नवी ऊर्जा तयार करत आहे की मी हो माझ्या जीवनामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी, पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी मी तयार आहे. त्याच्यासाठी इथे रेडी टाइप करायचंय.
जाऊ दे ना, एवढ्या लोकात कोणाला माहिती पडणार आहे मी रेडी टाईप केलं की नाही केलं. माझा आवाज क्लिअर आहे का? इज माय व्हॉइस इज क्लिअर? ओके, बाकीच्यांसाठी आहे. तुमचा नेटवर्क चेक करा. चला, अब क्या करना है? चलो अभी हाई बोल दिया, यस रेडी, तो चलो वर अपनी जिंदगी की जिम्मेदारी लिख लो अभी. चला पटापट सगळ्यांनी तुमच्या जीवनात काय जबाबदारी आहे लिहून काढा. घर बांधायचं, मुलांचं शिक्षण करायचं आहे, गाडी घ्यायची आहे, मुलांचे लग्न करायचे आहेत, मुलींचे लग्न करायचे आहेत, काय काय जबाबदारी आहे लिहून टाका. राइट डाउन, अभी लिखना है. चला लिहा पटापटा. ओनली युअर ऍक्शन्स कॅन चेंज युअर लाईफ. लिहा, जबाबदाऱ्या लिहा कुटुंबाच्या. लिहा, जबाबदाऱ्या लिहा प्रत्येकाने. लिहा लिहा, जे लोक थांबले आहेत फक्त बघत इकडे तिकडे लिहा पटापटा. अभी भी एक्शन लेने से रुकोगे तो जिंदगी में कोई बदलाव नहीं होगा. ओनली युअर ऍक्शन्स कॅन चेंज युअर लाईफ. राइट डाउन. झाल्या का लिहून? संदीप सर झाल्या का लिहून? जबाबदाऱ्या झाल्या का सर लिहून? माईक ऑन करा. झाली का जबाबदारी लिहून? नारायणी मॅडम झाल्या का जबाबदाऱ्या लिहून? हो झालं. वाचा बरं पहिल्या 2-4 जबाबदाऱ्या. मी 10वीची विद्यार्थी आहे सध्या, सो त्याच्यानुसार माझ्या प्रायोरिटीज घेतल्या. पहिलं तर बेटर एज्युकेशन, एक बेटर लाईफ, माझी फॅमिली, करिअर आणि टॅलेंट. ओके ठीक, थँक्यू. नेक्स्ट उदय सर, जबाबदाऱ्या वाचा. मुलीचे शिक्षण व मुलीचे लग्न, कर्जमुक्ती, प्रॉपर्टी नावावर असणं, आरोग्यता मिळवणं, नोकरीत प्रमोशन, आर्थिक सुस्थिरता व संपन्नता, ओके ओके नागरिक समाजातील सुसंवाद आणि विश्व पर्यटन. ओके. चला अनघा मॅडम बोला. अनघा मॅडम अनम्यूट करा. अनघा मॅडम नाही होते का माईक? रेवती मॅडम माईक ऑन करा. हॅलो मॅडम. हा बोला. मी रिटायर्ड आहे आता. जबाबदाऱ्या तशा काही फारशा राहिलेल्या नाही, पण तरी पण आई वडील आहेत, त्यांची जबाबदारी आहे. ओके. चला अजून अनिता कुलकर्णी मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. मला 2 मुली आहेत, दोघींची लग्न झालेली आहे. तशी माझ्यावर फारशी काही जबाबदारी राहिलेली नाहीये. फक्त आम्ही दोघे असतो तेवढीच आमची जबाबदारी आता दोघांनी व्यवस्थित राहणे आणि नंतरचं आयुष्य छान व्यवस्थित घालवणे. आता तुमच्या सानिध्यात आलोय, रेकी शिकते म्हटल्यावरती हे येणारच, मला पॉझिटिव्हिटी येईलच अशी आशा आहे. मालती वाघमारे अनम्यूट करा. मालती मॅडम माईक वागन. हा बोला. माझ्या काही अपेक्षा नाहीयेत, पण मला असं वाटतं की माझ्या जीवनात मी जास्तीत जास्त आरोग्याकडे लक्ष देऊन जास्तीत जास्त आनंद कसे राहील
निगेटिव्हिटी ठेवणार नाही आणि पॉझिटिव्हिटी, सकारात्मक भाव जीवनामध्ये आणून आहे त्या वर्तमान काळामध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न करेन. चला, छान, थँक्यू. आता बघा, इकडे खूप लोकांनी मेसेज टाईप केले. काय मेसेज आहे? मुलांचं शिक्षण करायचंय, घर घ्यायचं, लग्न करायचं, असे काहीतरी मेसेज इकडे आलेले आहेत. आता जे मालती मॅडमनी म्हटलं, सगळ्यात महत्वाचं क्यू करना है. सबसे पहिले आजपासून तो बदल, जे काही तुम्ही लिहिलेलं इट्स ओके. आपल्या कुटुंबाला महत्व दिलं. समजा आपल्या देहातनं प्राण गेला, कालच सांगितलं मी, आपल्याच कुटुंबातले 4 तासात आपल्याला पोचून मोकळे होतात, बरोबर की नाही? मग कुठून घर बांधणार, कुठून पोरीचं लग्न करणार, कुठून गाडी घेणार आणि कुठून आनंद निर्माण करणार? तर आजपासून आपलं जर अख्ख्या कुटुंबाला आपण जीवन कसं जगतोय बघा, सारे दुनिया को खुश करना मेरी जिम्मेदारी है. दुनिया को खुश करना सारी मेरी जिम्मेदारी है. आपल्याच लिस्ट मध्ये, बऱ्याचशा लोकांच्या लिस्ट मध्ये आपणच स्वतः नाही या. अख्ख्या कुटुंबाचं लिहिलं, पण आपल्याच कुटुंबाच्या लिस्ट मध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व नाही या. म्हणून लक्षात घ्या, अरे दोस्तों, सबसे पहले खुद की खुशी, खुद की सेहत पर ध्यान दो. अगर आप खुद 100% पूरी तरह खुश हो, समाधानी हो, सेहतमंद हो, तो ही आप जिम्मेदारियां निभा पाओगे. नाहीतर आपण आरोग्याने दुःखी आहोत, आपण टेन्शन मध्ये, आपण प्रॉब्लेम मध्ये आहे. कुटुंबाला आनंदी करू शकणार का? कुटुंबाला आनंदी ठेवू शकणार आहे का? एक दिवस घरातली बाई आजारी असू द्या, घराचं वातावरण कसं असतं विचार करा. घर अस्तव्यस्त होतं. घरचा करता पुरुष महिनाभर घरी राहून जाऊ द्या, काय होणार आहे घराची हालत? आणि म्हणून आपल्यावर खूप मोठ्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्या शरीरामध्ये आरोग्य आणायचं आहे, आपल्या मनामधनं आनंदी राहायला शिकायचं आहे. काही जिंदगी हमें काट रहे ऐसा नहीं लगना चाहिए. तर हे जीवन आपण जगतोय असा भाव निर्माण झाला पाहिजे. सो जिओ तो हर पल ऐसे जिओ जैसे की आखरी हो. ज्या क्षणी आपल्याला माहिती झालं बा आजचा दिवस आपला लास्ट आहे, कसं जगू आपण त्या दिवशी? भांडत बसणार आहे कोणासोबत? घरची किती कटकट करणारी असेल तरी सुद्धा मायेने तिच्या डोक्यावर हात फिरेल की तू तुझी काळजी घे म्हणून. होईल की नाही? मग काय त्याच्यासाठी शेवटच्या दिवसाची वाट पाहिजे आहे का डोक्यावर प्रेमाने हात फिरवण्यासाठी? अरे जो क्षण आहे त्या क्षणाला आनंदाने जगायला शिकण्यात काय वाईट आहे? अगदी हातात मुठभर घट्ट पकडलेल्या वाळूसारखं जीवन आहे. जीवनाचा प्रवास बघा फक्त इथून एवढा मात्र आहे. ज्यावेळेस व्यक्ती जन्माला येतो त्याची मूठ बांधलेली असते, प्रत्येक बाळाची मूठ बांधलेली असते आणि जाताना हात मात्र रिते झालेली असते. तुम्ही इथे गाडी घ्या, बंगला घ्या, कार घ्या, हजारो लाखो रुपये कमवा, काही फायदा नाही या, पण जीवनाचा आनंद मात्र घ्या. ज्या 4-5 लोक, आताच न्यूक्लिअर फॅमिली झालेली आहे, ज्या 4 लोकांमध्ये आपण जगतोय त्या लोकांमध्ये संवादाचा अभाव आहे. तुम्हाला उदाहरण देते. मी मुंबईला मध्यंतरी गेली आणि हॉटेलमध्ये आम्ही गेलो. एक फॅमिली तिथे आली. त्या फॅमिलीने काहीतरी ऑर्डर केलं. बसले, रविवार दिवस होता, आम्ही पण माझ्या फॅमिली सोबत मी होती. आणि त्यांनी 4 यंत्र बाहेर काढले चौघांनी आपापल्या खिशातनं. मी माझं यंत्र सांभाळायसाठी एक मुलगी ठेवली आहे 12:30 ते 7:30. 4 यंत्र बाहेर काढले, ऑर्डर दिला, मेनू कार्ड आला, ऑर्डर दिला. तो ऑर्डर येईपर्यंत त्या चौघांचे डोके, संडे फॅमिली एन्जॉयमेंट साठी आलेले होते, चौघांचे डोके त्या यंत्रात होते. त्या यंत्राकडेच बघता बघता आलेली ऑर्डर संपवल्या गेली. त्या घरच्या प्रमुखाने बिल पे केलं आणि परत उठून निघून गेले आपापले यंत्र सोबत घेऊन. सांगा या कुटुंबामध्ये संवाद कुठे होता? आज आपण घरात राहतोय, पण एकाच घरात किती संवाद होतोय? प्रगतीच्या नावाखाली आपण कुठे आलोय? आणि म्हणून आज
स्वतःला एक प्रॉमिस करा. घरचे ज्येष्ठ आपल्या आई वडील घरात नसतील राहत ना, तुम्हाला एक गोष्ट सांगते, रिअल स्टोरी आहे. एका आमच्या शहरातली, आज जे छोटे शहर जे डेव्हलप होऊन राहिले ना, त्या शहरातले ना अर्ध्या घरांना कुलूप लावून दिसतं तुम्हाला मोठ्या कॉलनीमध्ये गेल्यावर, आणि घरात असले तर फक्त वृद्ध लोक असतात. आज श्रीमंत लोकांची जी जुनी पिढी होती ती आज वृद्धाश्रमात आहे, नाही तर एकाकी जीवन जगत आहे, कारण त्यांनी त्या पिढीत शिक्षणासाठी मुलांना दूर केलं. मी 2 स्टोरी तुम्हाला सांगते. एक मुलगा आपल्या आई वडिलांना म्हणतो, आई बाबा खरंच गरज होती का? आई बाबा खरंच गरज होती का मला तुमच्यापासून एवढं दूर करण्याची? अहो, मी एकदा 16 वर्षाचा होतो, 10वी पास झालो होतो, उच्च शिक्षणासाठी उच्च कॉलेज मिळावं म्हणून तुम्ही मला दूर केलं. तुम्हीच मला स्वप्न दाखवले उंच उडण्याचे, तुमच्यापासून लांब लांब करत गेलात. शिक्षणाच्या नावाखाली पहिले शहर बदललं, हळूहळू तुम्ही माझा देशही बदलून टाकला, आणि देश बदलल्यानंतर आता खूप कठीण आहे हो, कारण मीच माझ्या जबाबदाऱ्यांमध्ये एवढा अडकून गेलेलो आहे की मला इच्छा असूनही मी तुम्हाला भेटू शकत नाही. अशाच वेळेस एक फॅमिली, ही खरी घटना आता जी मी सांगते ही खरी घटना आहे. घटना अशी की अचानक एका वृद्ध जोडपं एकटं राहत असतं आणि आईचा मृत्यू होतो. दोन्ही मुलं शिकण्यासाठी फॉरेनला पाठवले होते. शिक्षणानंतर लग्न करून तेच सेटल झाले होते. त्यांचे मुलं त्यांचे होते, ते आपल्या जबाबदारीत गुंतलेले होते. वडिलांचा फोन गेला, बाळा तुझी आई दगावली आहे. दोन्ही मुलांना मोठ्या भावाने म्हटलं की सुट्ट्या मला मिळत नाही. मोठ्या भावाने म्हटलं की सुट्ट्या मिळत नाही, हे पैसे दिले लहान भावाला, तू जाऊन आईची सगळ्या क्रिया उरकून येऊन जा. लहान भाऊला आईचा अंत्यविधी पूर्ण झाला आणि वडिलांजवळ एक कॅश ठेवून म्हणाला, बाबा 14 दिवसाच्या मला सुट्ट्या नाही, आईचं बाकीच्या क्रिया मी सगळ्यांना सगळी सोय करून ठेवलेली आहे, त्यांच्याकडून उरकून घ्या. वडिलांनी, थांब बाळा, हे पैसे मला देऊ नको, 5 मिनिटं थांब, मी घेतो असं म्हणून वर गेले. वर 2 मजली घर होतं, चांगल्या पगाराची नोकरी होती, श्रीमंत परिवार होता, म्हणूनच मुलांना फॉरेन पर्यंत पोहोचू शकले. आणि 10 मिनिटात एक भयानक आवाज झाला. हातात एक चिठ्ठी घेतलेलं, देह तिथे पडलेला होता, चिठ्ठीत लिहिला होता, बाळा 1 दिवस अजून थांबून जा, माझी हे शेवटचं, सगळ्या क्रिया उरकून जा, डबल येण्याचा मी तुला त्रास देणार नाही. विचार करा, यासाठी जगतोय आपण कष्टाने, आपणच आपल्या मुलांना दूर करतोय. कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये टाकतोय मुलांना? का धावतोय एवढं? कशासाठी धावतोय? इथून एवढा प्रवास आहे, करोडो रुपये केले कमवले तरी सोबत काही येणार नाही. जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य शिक्षण मिळवण्याचा उद्देश सोडून आपण कुठल्या स्पर्धेत धावतोय? कुठल्या स्पर्धेमध्ये आपण आपल्या परिवाराला पाठवतोय? थोडा विचार करा. एखाद्या शेतकऱ्याचा वडील वृद्धाश्रमात पडलेला आहे का सांगा? नाशिकमध्ये ओल्ड एज सोसायटी निर्माण झालेली आहे. ही आपली संस्कृती नाही आहे. आधीच्या काळात 4 पाहुणे आले तरी त्या स्वयंपाकात आनंदाने सामावून घेतले जात होते. आज वेळेवर एक व्यक्ती आला तरी घरामध्ये सगळं काही भरलेलं असून एक व्यक्ती ऍडजस्ट होत नाहीये. कशासाठी जगतोय आपण आणि कुठे जगतोय आपण? का कळत नाही. कसंही जगलं तरी आयुष्य एक दिवस संपणार आहे. मग कुठल्या रेस मध्ये आपण पार्टिसिपेट केलेलं आहे? कुठल्या ऊर्जेच्या मागे धावतोय? आणि म्हणून आलाच आहात, ईश्वराने तुम्हाला इथपर्यंत पाठवलेलं आहे. इथून पुढच्या जीवनाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याने परिपूर्ण करण्यासाठी चला एक नवी लिस्ट तयार करूया. अपने आप को पहले क्रम में लाइए आणि मग आपल्या जबाबदाऱ्या लावा. स्वतःचा आनंद, स्वतःचं सुख. परत एक लिस्ट लिहा की जिथे पहिल्या क्रमांकावर तुम्ही असणार आहे, तुमच्या जीवनाचा आनंद असणार आहे. प्रत्येकाने आज होमवर्क आहे की नवी लिस्ट तयार करायची आहे. माझ्या जीवनामध्ये पहिल्या क्रमांकावर मी आहे. का करायचंय असं? अवचेतन मन हे आपलं एखाद्या सॉफ्टवेअर प्रमाणे काम करतो.
एखाद्या रोबोट प्रमाणे. जशी प्रोग्रामिंग आपल्या कॉन्शियस माइंडने आपण तिथे करतो, अवचेतन मन त्यालाच ग्रहण करतो. त्याला चांगलं आणि वाईट काहीच माहिती नाहीये. तो फक्त पहिलेच्या, म्हणजे जसं मी ही पीपीटी ऑलरेडी इथे सेव्ह आहे माझ्या लॅपटॉपमध्ये आणि तुम्हाला शो करते आहे, अगदी तसंच आपण आपल्या जीवनाचं प्रोग्रामिंग करतो आणि तेच जीवनामध्ये घडतं. आपला प्रत्येक विचार आपल्या अवचेतन मनावर महत्वपूर्ण प्रभाव पाडतो. या यह कह सकते की त्या जे आपण विचार करतो तेच आपलं जीवन बनतं. चला तर मग आज आपण आपल्या जीवनाला सकारात्मकतेचं नवं प्रोग्रामिंग करूया. आणि म्हणून रोज रात्री आपल्या सबकॉन्शियस माइंडला सांगायचंय व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट. तुम्हाला नेमकं तुमच्या जीवनात काय पाहिजे ते तुम्हाला सांगायचंय. केव्हा सांगायचंय? सकाळी उठल्याबरोबर आणि रात्री झोपताना. कारण काय करतो माहितीये का, रात्री झोपताना आपण दिवसभराचे नकारात्मक विचार करतो की नाही करत? कोणी चांगलं म्हटलं ते आठवणार नाही, पण एखाद्याने एक शब्द वाईट बोलला असेल, एखादं वाईट वागलं असेल, ते मात्र आपल्याला प्रकर्षाने आठवतं. आणि म्हणून काय करायचंय? जो चाहिए वो सुनो. आपलं सबकॉन्शियस माइंड तेच करेल जे आपण त्याला प्रेरित करू. हमारी सोच ही हमारा जीवन है. सोच बदलो तो जीवन बदलेगा. जोही आपण विचार करतो तो आपल्या फोकस मध्ये येतो आणि तो एक्सपांड आणि ग्रो होतो. बघा, शेतकरी एक बी लावतो आणि हजारो बियांचं पीक निर्माण होतो. एक आंब्याचं बी लावल्यावर म्हणजे त्याच्यात वर्षानुवर्ष अनेक आंबे मिळतात. मग एक पॉझिटिव्हिटीचं विचाराचं पीक आज आपण आपल्या जीवनामध्ये लावू, की इथून पुढच्या जीवनामध्ये सुख, समाधान आणि आरोग्य आणि ऐश्वर्याची कापणी आपण करू. आजपर्यंत माझ्या जीवनात आजूबाजूला असले 4 लोकांमध्ये खूप प्रॉब्लेम होता. आता काय करायचं? उनको बदलते रहना है की स्वतःला बदलायचं आहे? कुणाला बदलायची गरज आहे? स्वतःला बदलायची गरज आहे. उद्या आपण खूप पॉवरफुल मेडिटेशन घेणार आहे. आणि तुम्हाला जर वाटतंय की खरोखर त्या मेडिटेशनचा लाभ तुमच्या नातेवाईकांना व्हावा, एखादा मित्र मैत्रीण अडचणीत असेल, उद्याचं आपलं मेडिटेशन आहे 5 स्टेप मेडिटेशन, जे या सेशनचं 2 मेडिटेशन असतात पॉवरफुल. उद्याचं ते मेडिटेशन आहे 5 स्टेप मेडिटेशन. अगदी या जन्मात, म्हणजे या 24 तासापासून आपल्या जन्मापर्यंत जे काही आपण कटुगोड अनुभव घेतले, त्याच्यातल्या सगळ्या दुःखद आठवणींना आपण उद्याच्या ध्यान साधनेत डिलीट करणार आहे. आणि संपूर्ण नवीन मी विचारांनी असं आपण तयार होणार आहे. तर हे पॉवरफुल मेडिटेशन आहे उद्याचं 5 स्टेप मेडिटेशन. तर त्या मेडिटेशनसाठी उद्या आपल्याला प्रॉपर कोणी डिस्टर्ब करणार नाही अशा ठिकाणी बसायचं आहे. उद्याच्या मेडिटेशन मध्ये कोणीही तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही अशा ठिकाणी बसायचं आहे. व्हिडिओ ऑन करून बसा, म्हणजे मी माझ्याकडनं पाठवलेला एनर्जीचा एक्सचेंज तुमच्याकडे प्रॉपर होईल. 1 ग्लास पाणी पिऊन बसायचं आहे. ठीक आहे? तर उद्याचं मेडिटेशन खूप पॉवरफुल राहणार आहे. त्या मेडिटेशन साठी आपल्याला पॉझिटिव्हिटीने विचार करायचा आहे. ओके, सो कालची ऍक्टिव्हिटी कोणी कोणी केली? पेपर पे लिख के जलाने का काम कोणी कोणी केली सांगा बरं. संपला नाही आहे क्लास, अजूनही पुढचा विषय आहे. उदय सर बोला, काय वाटलं ते केल्यानंतर? अनम्यूट करा. खूप हलकं वाटलं. जे स्ट्रेस होता, दबाव तो कमी झाला. 21 दिवस कंटिन्यू करायची आहे सर ही ऍक्टिव्हिटी. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल ना की माझ्या आयुष्यात खूप ओझं आहे, खूप तणाव आहे, बस ही ऍक्टिव्हिटी कंटिन्यू करा आणि काय चांगलं आहे आपल्या जीवनामध्ये ते लिहून काढा. तुम्हाला गंमत सांगते, आम्ही माझ्याकडे जेव्हा फॅमिली काउन्सिलिंगचं काम जेव्हा येतं, एखादी केस की नाही आम्हाला या व्यक्तीसोबत राहायचंच नाही, तेव्हा मी एक ऍक्टिव्हिटी घेत असते. ती ऍक्टिव्हिटी काय माहितीये का? पहिले ते दोघं आलेले असतात, बिलकुल अब इनके साथ रहना ही नाहीये ना, असं तसं करायला. मी त्यांच्या हातात 2 कागद देते आणि या दोघांमध्ये एकमेकांमध्ये काय काय वाईट आहे ते लिहायला सांगते. 10 मिनिटं लागो, 15 मिनिटं, कारण 1 तासाचा वेळ मी त्यांना दिलेला असतो. मग पहिले 10-15 मिनिटांमध्ये मी ती ऍक्टिव्हिटी करते. मग हळूच ते दोन्ही कागद काढून उलटे करून इकडे ठेवून देते. सरळ नाही, काय लिहिलं ते बघायचं नाही, इथे कर ठेवून देते. मग थोडंसं काउन्सिलिंग सेशन चालतं. मग त्यांना 2 कागद अजून देते आणि मग म्हणते की आता
तुम्ही आयुष्यात एकमेकांसोबत घालवलेले आनंदाचे क्षण आणि एकमेकांसोबत जगलेला आनंद, त्याच्यात तुमच्या पहिल्यांदा फिरायला कुठे गेले असतील, मुलाचा मुलीचा पहिला जन्म, आणि आयुष्यात छोटं मोठं गिफ्ट तुम्ही एकमेकांना दिलं आणि त्या क्षणात अनुभवलेले आनंद त्या कागदावर लिहा. पहिल्या कागदात सगळा राग निघून गेलेला असतो जो माझ्याकडे टेबलवर जमा असतो, आणि दुसऱ्या कागदावर लिहिता लिहिता आपोआप डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागतात आणि उरलेला द्वेष, कारण चांगलं आठवत असतं तेव्हा, रागाच्या भावना अश्रूंच्या स्वरूपात वाहून जातात आणि एकमेकांना अलगत माफ केल्या जातात. आणि मग एक छानस त्यांचं फॅमिली मेडिटेशन करून पहिला कागद इथेच फाडून डस्टबिन मध्ये टाकला जातो, तो दुसरा कागद एकमेकांना रिव्हर्स शेअर केला जातो ज्याच्यात चांगलं लिहिलेलं आहे, आणि त्याच्यानंतर ते जे आलेले असतात भांडायला, एका नव्या ऊर्जांनी परिपूर्ण होऊन एकमेकांच्या हातात हात घालून चालले जातात. बघा, जीवन खूप सोपं आहे व आपण त्याला क्लिष्ट केलेलं आहे. हर बात पैसे से खरीदी नहीं जा सकती. आनंद विकत घ्यायला तर पैसे लागतच नाही. आपण त्याला क्रिटिकल केलेला आहे, गिफ्ट आणि याच्यामध्ये तोललेला आहे. जिंदगी जीने के लिए. तर आपला फोकस कशावर पाहिजे, व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट. तर आज तुम्हाला होमवर्क काय आहे, पहिल्या क्रमांकावर स्वतःला आणून एक लिस्ट तयार करायची आहे आणि तुमच्या जीवनाचा फोकस काय आहे ते एका कागदावर लिहायचं आहे. स्वतःचं बेस्ट फ्रेंड बनायचं आहे, स्वतःसाठी वेळ काढायचा आहे, आपल्या 24 तासांचं प्लॅनिंग करायचं आहे. कारण भगवान श्री राम असतील, भगवान श्री कृष्ण असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, भगवान बुद्ध असतील, छत्रपती शिवराय असतील, शाहू महाराज असतील की ज्योतिबा फुले असतील, या जगातल्या प्रत्येक व्यक्तीजवळ, कलाम सरांजवळ देखील 24 तासच होते. तुमच्या माझ्याजवळ 24 तास आहे, रस्त्यावरच्या भिक्षकराजवळ 24 तासच आहे. रिझल्ट फक्त येतो या 24 तासांचा आपण उपयोग कसा करतो. एखाद्याला टोचून बोलण्यात, एखाद्याचं मन दुखवण्यात, की एखाद्याच्या जीवनामध्ये मदतीचा हात देण्यात. आता लक्षात आलं हे फ्री सेशन घेण्याच्या मागचा माझा उद्देश काय आहे. युनिव्हर्सनी जे मला भरभरून दिलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा फक्त एक छोटासा प्रयत्न करते मी, एक माध्यम म्हणून. कारण कैसे भी जो मुझे पता है लाइफ यहाँ से यहाँ तक है, एक दिन खत्म होने वाली है. तर या संपणाऱ्या जीवनाला सांभाळताना एक आनंदाचा किरण, एक आनंदाचा विषय आपल्या जीवनात निर्माण करायचा आहे. आणि जीवन प्रत्येक क्षण सुखामध्ये, समाधानामध्ये, आनंदामध्ये, आरोग्य संपन्न असं जगायचं आहे. यू आर द मॅग्नेट, डू ड्रीम, डू डिझायर. आपल्यामध्ये तेवढी एनर्जी आहे की आपण आपलं प्रत्येक स्वप्न पूर्ण करू शकतो. आयुष्यामध्ये 3 वाटा प्रत्येकाच्या आयुष्यात असतात कमीत कमी. कोणत्या रस्त्यात जायचं, सुखाच्या, दुःखाच्या की प्रगतीच्या, आपल्याच हातात असतं. आपण जो निर्णय घेऊ त्याच्यावर आपलं जीवन असतं. आणि म्हणून सर्वोत्तम सुख हेच आपलं जीवन आहे, याचा स्वीकार करायचा आहे. कलाम सरांनी हे सांगितलेले 5 वाक्य आपल्या भिंतीवर लावून ठेवा, घरामध्ये फ्रेम करून. आय एम द बेस्ट. रोज आंघोळ केल्यावर स्वतःला सांगा, आय एम द बेस्ट, I can do it. God is always with me. I am a winner. Today is my day. काय सांगायचं आहे, I am the best. I can do it. God is always with me. I am a winner. Today is my day. आणि होपनो प्रेयर जगातली उत्तम प्रेयर आहे, तिथे रोज सांगायचं आहे, कळत न कळत माझ्याकडनं जर काही चुका झाल्या असतील, आय एम सॉरी फॉर दॅट. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. प्लीज फॉरगिव्ह मी. मला माफ करा. थँक्यू. ईश्वराने जे भरभरून मला दिलेलं आहे त्याच्यासाठी आभार. आय लव्ह यू. स्वतःला प्रेम. प्लीज फॉरगिव्ह माय सेल्फ. मी मलाही माफ करत आहे. कळत नकळत माझ्याकडनं जर काही चुका झाल्या असेल त्याच्यासाठी मी स्वतःला माफ करत आहे. काय म्हणायचं आहे, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू. आय फॉरगिव्ह माय सेल्फ. आणि रोज ही प्रार्थना केल्यानंतर काय हे करायचंय, आपला प्रत्येक विचार बदलवायचा आहे सकारात्मकतेकडे. हमारा विचार ही हमारा जीवन है.
हम ही है हमारे जीवन के शिल्पकार. व्हॉट वी थिंक वी बिकम, असं भगवान बुद्धांनी म्हटलेलं, जो विचार आपण करू तेच आपलं जीवन घडणार आहे. मन चंगा तो कठोती में गंगा. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची परिपूर्णता करायची असेल, कोण कोण एक नवी सुरुवात आजपासून करणार आहे. आणि या सुरुवातीसाठी उद्याचं मेडिटेशन खूप मदत करणार आहे. क्योंकि अच्छाई को भरने के लिए पहिले खाली हो जाना है. रिक्त व्हायचंय, तेव्हाच आपण साठा करू शकू सुखाचा, समाधानाचा, आरोग्याचा, ऐश्वर्याचा आणि दीर्घायुष्याचा. तर तुम्ही ते माध्यम बना. मी जसं माध्यम म्हणून तुमच्या जीवनात आलेली आहे, तसं तुम्ही माध्यम बना की उद्याच्या क्लासची लिंक कुणाला तरी पाठवा. कारण माझ्या जीवनात मी एकटी सगळ्यांकडे नाही पोहोचू शकत, पण तुम्ही ते माध्यम बनू शकता की उद्याच्या क्लासची लिंक त्यांना पाठवा, जेणेकरून त्यांच्याही जीवनातलं थोडं दुःख हलकं करण्याचं माध्यम तुम्ही बनाल. कारण उद्याच्या मेडिटेशन मध्ये आपण जीवनातल्या दुःखांना दूर करणार आहे प्रॅक्टिकली. का बरं? कारण कसंही जगलात तरी एक दिवस जीवन संपणार आहे, तो माहिती नाही आपल्याला. आणि म्हणून ज्यांनी काल प्रक्रिया केली नाही कागदावर लिहून जाळायची, 21 दिवस पुढचे कंटिन्यू करा. कारण खाली झाल्याशिवाय नवीन सकारात्मकता आपल्यामध्ये येणार नाही, नवीन पॉझिटिव्हिटी आपण आपल्यामध्ये ग्रहण करू शकणार नाही. ओके, सो आजच्या सेशन बद्दल काही प्रश्न असतील? एनी शेअरिंग? उद्या आपण याच वेळ भेटणार आहे. उद्या मेडिटेशन आहे, कोणीही मिस करू नका. स्नेहा इंगळे मॅडम बोला. माईक बंद केला मॅडम तुम्ही, परत चालू करा. नमस्ते मॅम. म्हटलं माझं हे सेकंड बॅच रिपीट करते, कारण माझी काही सेशन मिस झाले होते. पण रेकीचा शक्तिपात झालाय, तर मी उद्या परत रिजॉईन करायचं का रेकी शक्तिपातासाठी? शक्तिपात नाहीये मॅडम उद्या कासलॅबचं मेडिटेशन आहे, ते अवश्य अटेंड करा. बरं बरं, चालेल. शक्तिपात नाहीये का उद्या? नाही, शक्तिपात आपला होईल, ते सांगते मी पुढे केव्हा होईल. अजून शक्तिपात समजण्यासाठी तिथपर्यंत पोहोचायचंय आपण. ओके ओके. माझं सुरुवातीच्या बॅचला झाला होता, तर जेव्हा शक्तिपात होईल या लेवल 1चा परत मी ते जॉईन करते का? तो पहाटेच राहतो ना आपला, 5:15 वगैरे. हो हो, ओके ओके ओके. एनीवन, कसं वाटलं आजचं सेशन? एनी शेअरिंग, एनी डाऊट्स? नाही समजलं का? शशिकांत सर बोला. आजचं सेशन एवढं सुंदर झालं की प्रत्येक गोष्ट, तुमच्या शब्दातून येणारी प्रत्येक गोष्ट अंतर्मनात गेली आणि भूतकाळ सगळा डोळ्यासमोर आला. आणि हा भूतकाळ डोळ्यासमोर आला कसा बदलायला पाहिजे, किती चांगल्या पद्धतीने बदलायला पाहिजे, ही तुम्ही सुंदर कल्पना दिली. वी आर थँकफुल टू यू की हे सहज आहे, हे शक्य आहे, की जे शक्य नव्हतं असं वाटत होतं. जीवनात आमूलाग्र बदल करणं म्हणजे फार अवघड गोष्ट आहे, अशा काहीतरी भ्रामक कल्पना घेऊन जगत होतो. पण तुमच्या या सुंदर सांगण्यामुळं आता एव्हरीथिंग इज पॉसिबल इन माय लाईफ असे विचार झाले, आणि त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. पूनम मॅडम. गुड इव्हनिंग मॅडम. मॅडम गुड इव्हनिंग. तुम्ही आज खूप छान, खूप सुंदर सांगितलं मॅडम. व्हिज्युअलायझेशन कसं करायचं, कसं तो गुलाबाचा स्मेल आला, कसं ते गुलाब समोर उभं राहिलं, जे कितीतरी वर्षापूर्वी आपल्या आवडत्या व्यक्तीने दिलेलं ते असं वाटत होतं आत्ताच समोर दिलंय. एवढं व्हिज्युअलायझेशन पॉवरफुल होतं मॅडम. खरंच खूप थँक्यू. आणि खूप तुम्ही सुंदर तऱ्हेने समजावलंय का मुलांसाठी आपण कसं व्हिज्युअलायझेशन करायचं, त्यांनी आपली मुलं कशी बनतील, आपण त्यांना कसं चांगले मार्गात म्हणजे मार्ग दाखवायचे व्हिज्युअलायझेशन करणं, तर ती आपली मुलं तशी बनतील, हे कसं तुम्ही खूप सुंदर समजवलं मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू. बाकीच्यांनी आपले अनुभव आज ग्रुपवर शेअर करा. तुमचं शेअरिंग खूप महत्वाचं असतं माझ्यासाठी. दीपा मॅडम बोला. दीपा मॅडम अनम्यूट करा. हा मॅडम, गुड इव्हिनिंग. स्माइल इव्हिनिंग. येस, आजचा सेशन खूप छान झाला आणि मी खरंच तुमचे धन्यवाद मानते की तुम्ही इतके छान पद्धतीने सांगताय आणि ते प्रत्येक गोष्ट मनात जाऊन भिडते आणि त्या पद्धतीने विचार पण होते.
खूप खूप थँक्यू. धन्यवाद. उद्या आपण 5 लॅप मेडिटेशन घेणार आहे. 5 लॅप मेडिटेशन खूप महत्वाचा टॉपिक आहे, कारण आपल्याला रेकीची ऊर्जा, अजून आपण रेकीला सुरुवात केली नाही आहे. रेकी शिकण्याच्या आधी रेकी ऊर्जा इतकी सुंदर ऊर्जा आहे की ती ग्रहण करण्याची कपॅसिटी आपल्यामध्ये येण्यासाठी आपण हा प्रयत्न करतोय. तर आपण रेकी शिकण्याच्या आधी 5 लॅप मेडिटेशन उद्या करून घेणार आहे. त्याच्यानंतर रेकी काय हे जाणून घेणार आहे. तर उद्याचं मेडिटेशन खूप प्रभावी असणार आहे. त्याचा अनुभव तुम्ही उद्या घेणारच, पण याची संधी तुम्ही माध्यम बना की तुमच्या मित्र परिवाराला या ऊर्जांचा अनुभव करवा. आपला युट्यूबवर चॅनल आहे, त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला दैनंदिन व्हिडिओ त्या माध्यमातून मिळू शकेल. आणि मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.